नंतर बोल. हा, सगळे जॉईन झाले? बघा आपण सिनॅप्स बघतोय. सिनॅप्स मध्ये दोन नर्व सेल्स येतात. कोणते नर्व सेल्स? एका नर्व सेलचा एक्झॉन म्हणजे एक्झॉनिक एंड आणि दुसऱ्या नर्व सेल्सचा डेंड्रॉनिक एंड म्हणजे दुसऱ्या नर्व सेलचा डेंड्रॉन आणि पहिल्या नर्व सेलचा एक्झॉनिक एंड. बरोबर ना? आता जो पहिला एक्झॉन आहे, पहिला जो न्यूरॉन आहे ज्याचा एक्झॉनिक एंड आहे त्याला आपण म्हणतो प्री म्हणजे फर्स्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, त्याला म्हणतात प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. आणि दुसरा न्यूरॉनचा जो डेंड्रॉन आहे त्याला म्हणतात आपण पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. प्री सिनॅप्टिक न्यूरॉनचा जो प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनचा जो मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनला म्हणतात प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन. आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनचा जो मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनला म्हणतात पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. तर असं प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन आणि प्रोसिनॅप्टिक मेम्ब्रेन आपण बघितलं. याच्या मधली जी स्पेस आहे, स्पेस बिटवीन द प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन अँड पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज सिनॅप्टिक क्लिफ्ट. त्याला सिनॅप्टिक क्लिफ्ट असं म्हणतात. बघा आता इकडे ना सिनॅप्टिक ट्रान्समिशन दिलेलं आहे कसं होतं ते बघा. हा एक आहे नव इम्पल्स, हा एक नंबर आहे. एक नंबरचा जो नव इम्पल्स आहे हा नव इम्पल्स काय करणार? न्यूरो ट्रान्समीटर रिलीज करणार. पण न्यूरो ट्रान्समीटर रिलीज करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की इम्पल्सच्या ट्रान्समिशनसाठी ना कॅल्शियम महत्वाचं आहे. हे कॅल्शियम जे आहे ते कॅल्शियम आत जातं. ओके, सगळीकडनं कॅल्शियम आत गेलंय. कॅल्शियम आत गेल्यामुळे एक नंबर आणि दोन नंबर हे आत जातात. आता इथं काय होणार माहितीये का? हे जे काय न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत ज्याला एक्झॉनिक सिनॅप्टिक वेसिकल्स म्हणतो आपण, हे सायटोप्लाझम आहे, त्यानंतर व्होल्टेज जनरेट होतो कॅल्शियममुळे. हे कॅल्शियम आत जातात. आत कुठे जातात? हा सिनॅप्टिक सगळा दिसतोय, हा सगळा सिनॅप्टिक बल्ब आहे. हा दिसतोय तो बल्ब म्हणजे बल्बच्या आकाराचा. या सिनॅप्टिक बल्बच्या आत हे सिनॅप्टिक सगळे वेसिकल्स आहेत. बरोबर ना? आणि ह्या वेसिकल्स मध्ये हे न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत. आता काय होतं माहितीये का? हा एक नंबर आहे. एक नंबर म्हणजे त्याने नव इम्पल्स आणला, इम्पल्स घेऊन आले, ते एक्झॉनच्या टिप वरती आला. एक्झॉनच्या टिप वरती आला की तो इकडे आत येणार. त्याच वेळेला कॅल्शियम आत येतो. कॅल्शियम आत आल्यामुळे हे जे काही सिनॅप्टिक वेसिकल्स आहेत या सिनॅप्टिक वेसिकल मधले न्यूरो ट्रान्समीटर बाहेर पडतात. हे न्यूरो ट्रान्समीटर बाहेर पडले की ते या कॅल्शियममुळे हा जो काय लेअर आहे, ज्या लेअरला आपण प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन म्हणतो, या प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन मधनं हे न्यूरो ट्रान्समीटर बाहेर येतात. बरोबर? न्यूरो ट्रान्समीटर बाहेर आले की दुसरा जो मेम्ब्रेन आहे ज्याला आपण पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन म्हणतो, या पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनचे गेट ओपन होतात. गेट ओपन होतात याचा अर्थ ते चॅनलाइज होतात. आणि चॅनलाइज झालं की या दोघांच्या मध्ये सोडियम असतं. बरोबर? आणि बाहेर पोटॅशियम असतं. बरोबर ना? म्हणजे डेंड्रॉन मध्ये ह्याच्या आत सोडियम पोटॅशियम असते. सोडियम पोटॅशियम आता सध्या लक्षात ठेवू नका तुम्ही, हे आपण पुढे बघूया. फक्त एवढंच लक्षात ठेवा, हे सगळे बाहेर आले. कोण? न्यूरो ट्रान्समीटर बाहेर आले. न्यूरो ट्रान्समीटर बाहेर आलेले ट्रान्समीटरने काय केलं तर जे प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन जो आहे, प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेनचे गेट ओपन झाले, चॅनल्स ओपन झाले आणि त्यांनी काय केलं? हा न्यूरो ट्रान्समीटर रिसीव्ह केला. सो हा 5 नंबर आहे बघा. सो पोस्ट सिनॅप्टिक पोटेन्शियल तयार झालं आता. आणि इकडनं त्याने नव इम्पल्स दिले कोणाला? सायटॉनला. बघा हा एक्झॉन आहे, हा एक्झॉनिक एंड आहे, हा डेंड्रॉन आहे. एक्झॉन कडनं डेंड्रॉनने इम्पल्स घेतले आणि डेंड्रॉन कडनं म्हणजे दुसऱ्या नवच्या डेंड्रॉन कडनं घेऊन त्यांनी कोणाला दिले? ते नव इम्पल्स दिले
सायटॉनला, म्हणजे दुसऱ्या नर्व सेलच्या सायटॉनला. मी परत एकदा रिपीट करतो. हा एक न्यूरॉन आहे, बरोबर ना? हा एक न्यूरॉन आहे, हा दुसरा न्यूरॉन आहे. हा पहिल्या न्यूरॉनचा हा एक्झॉनिक एंड आहे, ज्याला आपण एक्झॉनिक बल्ब म्हणतो. आणि हा दुसरा न्यूरॉन आहे, या दुसऱ्या न्यूरॉनचा हा डेंड्रॉन आहे. बघा खाली दिसतोय हा डेंड्रॉन आहे सगळा, हा सगळा डेंड्रॉन आहे, बरोबर, दुसऱ्या नर्व्सचा. आता जेव्हा आपल्याला काय बघायचंय, तर इम्पल्स आहेत ना, हे दोन प्रकारे ट्रान्समिशन करतात. एकाला म्हणतात इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन आणि दुसऱ्याला म्हणतात केमिकल ट्रान्समिशन. इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन याचा अर्थ काय, तर ऐका व्यवस्थित, डेंड्रॉनने इम्पल्स घेतल्यानंतर तो सायटॉनकडे जाऊन सायटॉनकडनं त्याच न्यूरॉनच्या एक्झॉनच्या टिप पर्यंत जे काय ट्रान्समिशन आहे, म्हणजे एकाच नर्व्ह मध्ये होणारं ट्रान्समिशन हे इलेक्ट्रिकल आहे. वन्स अगेन आय रिपीट, डेंड्रॉन कडनं घेतलेला इम्पल्स डेंड्रॉन कडनं सायटॉन कडे जाणार, सायटॉन कडनं एक्झॉन कडे जाणार आणि एक्झॉनच्या नॉब वरती येणार, म्हणजे टिप वरती येणार. म्हणजे एकाच नर्व सेल्स मध्ये इम्पल्सचं ट्रान्समिशन झालं डेंड्रॉन टू एक्झॉनिक नॉब ऑफ द सेम न्यूरॉन और नर्व सेल थ्रू सायटॉन, याला म्हणतात इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन. हे झाल्यानंतर इम्पल्स हा एक्झॉनच्या नॉब वरती आला, एक्झॉनच्या टिप वरती आला. ह्या टिप वरनं तो कुठे जाणार, तर दुसऱ्या नर्व सेलच्या डेंड्रॉन वरती जाणार. सो हे जे काय ट्रान्समिशन आहे, दॅट इज एक्झॉन ऑफ वन टू डेंड्रॉन ऑफ अदर, हे जे काय ट्रान्समिशन आहे, दिस ट्रान्समिशन इज कॉल्ड ॲज केमिकल ट्रान्समिशन. Why it is chemical transmission? Because exonic knob contain, exonic bulb contain a synaptic vesicle, that vesicle contain neurotransmitter. So neurotransmitter is something chemicals. So that transmission due to because of chemicals, that why it is called as chemical transmission. So ह्या ट्रान्समिशनला केमिकल ट्रान्समिशन म्हणतात. परत केमिकल ट्रान्समिशन झाल्यानंतर दुसऱ्या नर्व सेल्सचा डेंड्रॉन इम्पल्स घेणार, तो सायटॉन कडे जाणार, तो त्या दुसऱ्या न्यूरॉनच्या एक्झॉनिक नॉब कडे जाणार. आता हे जे ट्रान्समिशन झालं हे परत इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन झालं. परत हे इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन होत तो दुसरा जो न्यूरॉन आहे त्या न्यूरॉनच्या टिप वरती, म्हणजे एक्झॉनच्या टिप वरती इम्पल्स आले. आता हे इम्पल्स आल्यामुळे एक्झॉनिक नॉब मध्ये असलेले न्यूरोट्रान्समीटर एक्साइट झाले, आय मीन बेसिकल एक्साइट झाले, न्यूरोट्रान्समीटर रिलीज केलं. न्यूरोट्रान्समीटरने काय केलं, तिसरा जो एक्झॉन आहे, तिसरा जो न्यूरॉन आहे त्या न्यूरॉनच्या डेंड्रॉनने ते रिसीव्ह केलं. सो आता जे काय ट्रान्समिशन आहे, हे ट्रान्समिशन झालं एक्झॉन टू वन टू डेंड्रॉन ऑफ थर्ड न्यूरॉन, इज कॉल्ड एज केमिकल ट्रान्समिशन. आणि सेकंड न्यूरॉन वरती झालेलं ट्रान्समिशन होतं डेंड्रॉन टू एक्झॉनिक नॉब, इज कॉल्ड एज इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन. इज इट क्लिअर? काय सांगितलं तुम्हाला कळलं? नर्व मध्ये ट्रान्समिशन दोन प्रकारे होतं. एक होतं इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन. इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन हे एकाच नर्व सेल मध्ये होणार, डेंड्रॉन टू एक्झॉनिक नॉब ऑफ सेम न्यूरॉन. आणि केमिकल ट्रान्समिशन इज एक्झॉनिक नॉब और एक्झॉन ऑफ वन न्यूरॉन टू डेंड्रॉन ऑफ अदर न्यूरॉन थ्रू सिनॅप्स, दॅट इज कॉल्ड एज केमिकल ट्रान्समिशन. सो हे जे काय दिसतंय हे केमिकल ट्रान्समिशन आहे. इथपर्यंत आलेलं केमिकल ट्रान्समिशन आहे. याच्या पुढचं ट्रान्समिशन आपण बघतोय ते केमिकल ट्रान्समिशन आहे, ज्याच्यामध्ये इम्पल्स आल्यामुळे कॅल्शियम आत जातं. कॅल्शियम आत गेल्यानंतर हे काय सिनॅप्टिक वेसिकल मध्ये असलेले बस्ट होतात, न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतात, न्यूरोट्रान्समीटर इकडनं बाहेर पडतात, म्हणजे कोण, प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनच्या मेम्ब्रेन मधनं बाहेर पडतात. बाहेर पडल्या दुसऱ्या नर्व सेल्सच्या डेंड्रॉनचे जे मेम्ब्रेन आहे, ज्याला आपण पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणतो, आणि त्याच्या मेम्ब्रेनला पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन मेम्ब्रेन म्हणतात. हे पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनचे चॅनल्स ओपन होतात. हे चॅनल्स ओपन झाले की जो न्यूरोट्रान्समीटर केमिकलच्या फॉर्म मध्ये आलेला असतो तो काय केला, तो रिसीव्ह करतात आणि स्टार्ट एक्साइट, म्हणजे थोडक्यात खो खो खेळल्यासारखं होतं, आणि ते एक्साइट होऊन पोस्ट सिनॅप्टिक पोटेन्शियल तयार होतो, म्हणजे इम्पल्स घेतात आणि ते जातात शेवटी डेंड्रॉन कडनं एक्झॉन कडे, परत डेंड्रॉन कडनं सायटॉन कडे, परत सायटॉन कडनं एक्झॉन कडे, परत एक्झॉनिक नॉब कडे येऊन पुढच्या तिसऱ्या नर्व सेल्सच्या डेंड्रॉन कडे जाणार. सो ह्याला इन शॉर्ट हे पुढे बघायचं आपल्याला. याला मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं ह्या डायग्राम मध्ये, याला म्हणतात सिनॅप्टिक ट्रान्समिशन. हे सिनॅप्स मध्ये होतं, याला म्हणतात सिनॅप्टिक ट्रान्समिशन. सो इट इज अ जंक्शन बिटवीन टू नर्व सेल विथ ए मायन्यूट गॅप. कुठला गॅप? प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन आणि पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन ह्याच्या मधला गॅप, दॅट इज कॉल्ड ॲज, विच इज अ मिनिमल गॅप, अँड दिस
स्मॉल गॅप इज कॉल्ड एज सिनॅप्टिक क्लिफ्ट. हा जो सगळा प्रकार याला सिनॅप्स म्हणतात, पण जी गॅप आहे त्याला सिनॅप्टिक क्लिफ्ट म्हणतात. इन बिटवीन देम विच अलाउ ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स बाय न्यूरोट्रान्समीटर ब्रिज. न्यूरोट्रान्समीटर ब्रिज म्हणजे न्यूरोट्रान्समीटर झाल्यामुळे ब्रिज क्रिएट होतो बिटवीन द प्री अँड पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन मध्ये. दॅट इज कॉल्ड एज सिनॅप्स. आणि मग ही सिनॅप्सची डायग्राम आहे. तुम्हाला पक्क हे कळलं मी काय बोललो ते? सगळ्यांना कळलंय मी काय सांगितलं ते? कळलंय सगळ्यांना? Yes, sir. Okay, if you have any doubt, please ask me. Okay, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. Now, the neuron carrying an impulse to the synapse is the presynaptic neuron. जो इम्पल्स कॅरी करणारा न्यूरॉन आहे सिनॅप्स कडे त्याला म्हणतात प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन. द न्यूरॉन रिसिव्हिंग इनपुट्स, जो रिसीव्ह करतो, okay, is called as postsynaptic neuron, or it is also called as generator region, that is gland or muscles. Now, the synaptic cleft or a small intercellular space lies between two cell म्हणजे pre आणि post, having a width of 20 to 30 nanometer nm between them. म्हणजे या दोघांमधली एमसीक्यू ला विचारतात, या दोघांमधली स्पेस किती आहे? 20 to 30 नॅनोमीटर आहे स्पेस त्या दोघांमधली. The process by which the impulse from the presynaptic neuron is conducted to the postsynaptic neuron or cell is called as synaptic transmission. So what is synaptic transmission? It is a process by which the impulse travel from presynaptic neuron to postsynaptic neuron or cell is called as synaptic transmission. सिनॅप्टिक ट्रान्समिशन म्हणजे काय? तर प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन कडनं पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन कडे ट्रान्समिट होणारे इम्पल्स याला म्हणतात सिनॅप्टिक ट्रान्समिशन. इट इज ए वन वे प्रोसेस कॅरीड आउट बाय न्यूरो ट्रान्समिशन. एकीकडची प्रोसेस आहे, रिव्हर्स प्रोसेस नाहीये. ओके, इट्स अ वन वे प्रोसेस. क्लिअर? विच इज कॅरीड आउट बाय न्यूरो ट्रान्समिशन. सो टाइप्स ऑफ सिनॅप्स, मी मगाशी सांगितले दोन प्रकारचे सिनॅप्स आहेत. पहिला इलेक्ट्रिकल सिनॅप्स आणि दुसरा म्हणजे केमिकल सिनॅप्स. इलेक्ट्रिकल सिनॅप्स म्हणजे एकाच नर्व सेल मध्ये डेंड्रॉन टू एक्झॉन, दॅट इज इलेक्ट्रिकल. म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी सोप्या भाषेत सांगितलं. आणि केमिकल न्यूरॉन म्हणजे केमिकल सिनॅप्स म्हणजे एक्झॉनचा, एका न्यूरॉनचा एक्झॉन आणि दुसऱ्या न्यूरॉनचा डेंड्रॉन याच्या मधला केमिकल ट्रान्समिशन, दॅट इज कॉल्ड एज केमिकल सिनॅप्स. नाउ इलेक्ट्रिकल सिनॅप्स, it is a type of synapse gap between the neighboring neuron is very narrow. The synapse between the such close neuron is mechanical. The electrical conductive link is formed between the pre and post synaptic neuron. At the gap junction, the two cells are within almost 3.8 nm distance of each other. The transmission across the gap is faster, but depend on the connection located at the gap junction between the two neurons. The electrical synapses are found in those places of the body requiring fastest response, as in the defense reflexes. Also, they are bidirectional, allowing transmission in either direction or many be युनिडायरेक्शन, म्हणजे एक टू वे असतो किंवा टू अँड फ्रो असतो. नो केमिकल सिनॅप्स, these are the specialized junction through which cells of the neural system and a chemical signal of the other neuron and non-neural cells such as gland and muscles. Synaptic gap is larger than that in electrical synapse and is 20 to 40 nm, 20 to 40 nm nanometer एवढी असते. A chemical synapse between the motor neuron and a muscle cells is called as neuromuscular junction. बघा आता वेगवेगळ्या प्रकारचे जंक्शन आपण बघितले. हे जे मी तुम्हाला सांगितलं ना, हे 9 to 9 जंक्शन सांगितलं, म्हणजे एक्झॉन डेंड्रॉन जंक्शन सांगितलं. पण काही जंक्शन आपण मगाशी बघितली आहेत ती म्हणजे एक्झॉन आणि एक्झॉन आणि मसल्स, म्हणजे एक्झोमस्क्युलर जंक्शन, ज्याला आपण न्यूरोमस्क्युलर जंक्शन असं म्हणतो, जे मसल्सला कनेक्ट असतात. Now, a chemical synapse between the motor neuron and a muscle cells. Motor neuron का? तर जे न्यूरॉन रिस्पॉन्स घेऊन येतात इन द फॉर्म ऑफ
सॉरी इम्पल्स घेऊन येतात इन द फॉर्म ऑफ रिस्पॉन्स, त्याला आपण मोटार न्यूरॉन म्हणतो, इज कॉल्ड ए न्यूरोमस्क्युलर जंक्शन. देर आर 3 कॉम्पोनंट्स ऑफ टिपिकल केमिकल सिनॅप्स. 3 कॉम्पोनंट आहे. एक म्हणजे प्री सिनॅप्टिक टर्मिनल, जे आता मी सांगितलं ते म्हणजे कोण, मोस्टली एक्झॉनिक टर्मिनल आहे. दुसरा आहे तो सिनॅप्टिक मेम्ब्रेन ऑफ द पोस्ट सिनॅप्टिक सेल्स, युजली ऑन द डेंड्राइट्स ऑफ द नेक्स्ट न्यूरॉन. म्हणजे पोस्ट सिनॅप्टिक सेल म्हणजे कोण, तर दुसऱ्या नर्व सेलचा डेंड्रॉन. ते मग न्यूरॉन असेल, मग ती ग्लँड सेल असेल किंवा मसल असेल. अँड पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, ओके, द इम्पल्स ट्रॅव्हल, क्लिअर, द इम्पल्स पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. हे बघा, दुसरा आहे तो म्हणजे दोघांमधला मेम्ब्रेन, आणि तिसरा आहे तो म्हणजे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, म्हणजे तो दुसरा न्यूरॉन. दुसरा न्यूरॉनचा मेम्ब्रेन, पहिल्या न्यूरॉनचा मेम्ब्रेन. ओके, त्या दोघांना सिनॅप्टिक मेम्ब्रेन असं म्हणतात. नाउ the impulse travel along the axon of presynaptic neuron to axonic terminal. Most presynaptic neuron or axons have several synaptic knob. जे आता आपण प्रीसिनॅप्टिक म्हणजे पहिला न्यूरॉन बघतोय, पहिल्या न्यूरॉनचा नॉब बघतोय, बरोबर ना. म्हणजे कुठला तो सांगतो तुम्हाला मी. हा बघतोय आपण, याचा आपण विचार करतोय. हा पहिला बल्ब हा बघतोय सगळं आपण, दॅट इज कॉल्ड प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन. आपण प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन बघतोय. The impulse travels to axon of presynaptic neuron to axonal terminal. Most presynaptic neurons or axon have several synaptic knob at their end of the terminals. These knob have array of membranous sac called as synaptic vesicle. आज जे तुम्हाला मी दिसवतो ना छोटे छोटे गोळे, ते सगळे सिनॅप्टिक वेसिकल आहे, ज्याच्यामध्ये हे न्यूरो ट्रान्समिटर मॉलिक्युल्स असतात, म्हणजे ऍसिडिल कोलिन असतात. ऍसिडिल कोलिन इज अ न्यूरो हॉर्मोन. तो हे जे सगळे दिसतात, हे बघा, हे सगळे सिनॅप्टिक वेसिकल्स आहेत. या सिनॅप्टिक वेसिकल्स मध्ये हे सगळे जे काही गोळे गोळे दिसतात ना, या सिनॅप्टिक वेसिकल्स मध्ये हे सगळे न्यूरो ट्रान्समिटर असतात. हे न्यूरो ट्रान्समिटर बाहेर येतात. ओके, हा सगळा सिनॅप्टिक वेसिकल झाला. ब्ल्यू रंगाचा एक गोल आहे ना, हे सगळे गोल आहेत, ते सगळे सिनॅप्टिक वेसिकल झाले. आणि सिनॅप्टिक वेसिकलच्या आत हे लाल रंगाचे गोळे आहेत, ते सगळे न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत. Okay, the impulse travel through the axon of presynaptic neuron to the axonic terminal. Most presynaptic neuron or axon have several synaptic knob at their end of the terminal. These knob have array of membranous sac called as synaptic vesicle that contain neurotransmitter molecules. Now, when an impulse reach a synaptic knob, ज्यावेळेला impulse synaptic knob कडे येतो, the voltage sensitive CA channels open, calcium आहेत ते open होतात. And calcium diffuse inward from extracellular fluid. एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड म्हणजे एक्झॉनच्या बाहेर जे फ्लुइड आहे त्याला एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड म्हणतात. एक्झॉनच्या बाहेर जे फ्लुइड आहे त्याला एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड असं म्हणतात. एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड मध्ये असलेलं कॅल्शियम आहे ते डिफ्यूज होतं. कुठे, फ्रॉम कुठे डिफ्यूज होणार, तर एक्झॉनिक नॉब मध्ये डिफ्यूज होतं. द इन्क्रीजेस कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन इनसाइड द सेल. सेलच्या आत, सेल म्हणजे एक्झॉनिक नॉब, त्याच्या आत काय होणार, कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन वाढणार, विच इनिशिएट सिरीज ऑफ इव्हेंट दॅट फ्यूज द सिनॅप्टिक वेसिकल. सिनॅप्टिक वेसिकल फ्यूज होतं, सिनॅप्टिक वेसिकल फुटतात विथ द सेल मेम्ब्रेन ऑफ प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन वेअर दे रिलीज देअर न्यूरोट्रान्समिटर बाय एक्झोसायटोसिस. एक्झो याचा अर्थ बाहेर, सायटो याचा अर्थ सेल. ओके, लायसिस, सायटोसिस म्हणजे ते फुटून बाहेर पडतात. परत एकदा सांगतो, एक्झॉनिक नॉबच्या बाहेर. बरं, आपण पहिले कंप्लीट करूया. वन्स द न्यूरोट्रान्समिटर बाइंड्स द रिसेप्टर ऑफ द पोस्ट सिनॅप्टिक सेल, द ऍक्शन इन आयदर एक्सक्रिटरी, that is turning a process, or inhibitory, that is turning on or turning off. either ती स्टार्ट होते किंवा स्टॉप होते. कारण इम्पल्स ट्रान्समिशन कंटिन्युअस व्हायला नको ना, ते स्टॉप व्हायला पाहिजे. न्यूरो ट्रान्समिटर जेव्हा रिलीज होतं ना, त्याच्यानंतर परत न्यूरो एन्झाईम पण तयार होतं, इट इज कॉल्ड कोलिनिस्टरेज. सो कोलिनिस्टरेज काय करतं,
तर न्यूरो ट्रान्समीटरचं फंक्शन स्टॉप करून टाकतो, नाही तर कंटिन्युअस इम्पल्स ट्रान्समिट होतील. सो वन्स द न्यूरो ट्रान्समीटर बाइंड्स, एकदा या न्यूरो ट्रान्समीटरने रिसेप्टरच्या पोस्ट सिनॅप्टिक सेल्सला बाइंड केलं रिसेप्टरला, द ऍक्शन इज आयदर इज टर्निंग ऑफ ऑर इनिबिटरी. बरोबर ना? दिस इज डिपेंड ऑन द नेचर ऑफ द न्यूरो ट्रान्समीटर इन्व्हॉल्व. कुठला न्यूरो ट्रान्समीटर आहे त्याच्यावरती इन्व्हॉल्व करतो. हा बघा, आता इकडे डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल. बघा काय काय प्रोसेस आहे. न इम्पल्स आले, हे सगळं बाहेर जे आहे ना, हे सगळं बाहेरच्या फ्लुइडला एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड म्हणतात. एक्स्ट्रा म्हणजे बाहेरचं, सेल्युलर म्हणजे सेल. सेलच्या बाहेरच्या असलेल्या फ्लुइडला एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड म्हणतात. ज्या वेळेला नव इम्पल्स इकडे येतात, कुठे एक्झॉनिक बल्बला येतात, त्यावेळेला हे कॅल्शियम जे आहे, कॅल्शियम हे बाहेरून आत डिफ्यूज होतं. निळ्या रंगाचं काढलेलं हे कॅल्शियम आहे. निळा नाही, ते काय, ते जांभळ्या रंगाचं काढलंय ना, ते सगळं कॅल्शियम आहे. हे कॅल्शियम काय करतं, ह्या नव इम्पल्सच्या जी मेम्ब्रेन आहे, म्हणजे नव इम्पल्स नाही, एक्झॉनची जी मेम्ब्रेन आहे, एक्झॉनिक बल्बची जी सिनॅप्टिक बल्बची जी मेम्ब्रेन आहे, या मेम्ब्रेन मध्ये कॅल्शियम सगळे आत आले. सगळे कॅल्शियम आत येतात फ्रॉम एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड इनटू दी एक्झॉनिक नॉब. एक्झॉनिक नॉबच्या आत आले. आत आल्यामुळे, कॅल्शियम आत आल्यामुळे काय होतं माहितीये का, या सिनॅप्टिक वेसिकलला स्टिम्युलेशन मिळतं आणि सिनॅप्टिक वेसिकल फुटतात, म्हणजे सिनॅप्टिक नॉब फुटतात. आणि सिनॅप्टिक नॉब फुटले की सिनॅप्टिक वेसिकल सगळे बाहेर पडतात. या सिनॅप्टिक वेसिकल बाहेर कुठनं फुटतात, हे कॅल्शियममुळे हे एक फुटतात पण, आणि या सेल मधनं, सेल म्हणजे सेल म्हणता येणार प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन मधनं हे बाहेर येतात. प्री सिनॅप्टिक, हे पांढऱ्या रंगाचा काढला ना मेम्ब्रेन, या प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन मधनं सगळे बाहेर येतात. हे सगळे बाहेर आले की ऑब्व्हियसली कुठे येणार, आता सिनॅप्टिक क्लिफ्ट मध्ये येणार. पण ते सिनॅप्टिक क्लिफ्ट मध्ये आल्या आल्या पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन जो आहे, जो पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनचा आहे, म्हणजे डेंड्रॉनचा आहे, त्या डेंड्रॉनचे जे चॅनल्स आहेत ते ओपन होतात. म्हणजे थोडक्यात ते लॉक अँड की मेकॅनिझम सारखं आहे. ते लगेच त्याला पकडतात. कोणाला? न्यूरो ट्रान्समीटरला पकडतात. न्यूरो ट्रान्समीटरला पकडले म्हणजे गेट ओपन होतात. गेट ओपन झाले की न्यूरो ट्रान्समीटरला पकडतात. ओके, बघा इकडे त्यांनी निळ्या रंगाचं, हे निळ्या रंगाचे इकडे त्याला पकडले की ऍक्च्युली हे पोस्ट सिनॅप्टिक पोटेन्शियल इकडे क्रिएट होतं. म्हणजे इकडे इम्पल्स रिसीव्ह झाले. हे रिसीव्ह झालेले इम्पल्स शेवटी जातात कोणाकडे, तर ते जातात सायटॉनकडे. तर अशा रीतीने सिनॅप्टिक ट्रान्समिशन होतं. मी परत एकदा रिपीट करतो. पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन आहे हा प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आहे आणि हा पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन आहे. ज्या वेळेला इम्पल्स डेंड्रॉन कडनं, सायटॉन कडनं एक्झॉनच्या टर्मिनल एंडला येणार, म्हणजे एक्झॉनिक नॉबला येतात. एक्झॉनिक नॉबला आल्या आल्या एक्झॉनिक नॉबच्या बाहेर जे काही फ्लुइड आहे, सेलच्या बाहेर सगळं फ्लुइड आहे, त्या फ्लुइडला म्हणतात एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. जे काही फ्लुइड आहे त्या फ्लुइडला एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड असं म्हणतात. हे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये असलेलं कॅल्शियम इमिजिएटली एक्झॉनिक नॉबच्या आत जातं. एक्झॉनिक नॉबच्या आत जातं. कसं? तर सिनॅप्टिक बल्ब जो आहे, त्या बल्बचा जो लेअर आहे, हा लेअर म्हणजे थोडक्यात मेम्ब्रेन आहे, हा मेम्ब्रेन मधनं हे आत जातं, म्हणजे डिफ्यूज होतं. एकदा हे कॅल्शियम आत डिफ्यूज झाले की सिनॅप्टिक वेसिकल रिलीज होतात आणि हे सिनॅप्टिक वेसिकल स्टिम्युलेट होऊन रिलीज होतात. आणि सिनॅप्टिक वेसिकल काय करतात, तर जे हे जे मेम्ब्रेन आहे, या मेम्ब्रेन मधनं हे बाहेर पडतात. कुठल्या मेम्ब्रेन मधनं? प्री सिनॅप्टिक न्यूरॉनच्या मेम्ब्रेन मधनं, ज्याला आपण प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन असं म्हणतो. त्यातनं बाहेर पडले की या गॅप मध्ये येतात, ज्या गॅपला आपण सिनॅप्टिक क्लिफ्ट असं म्हटलं, या गॅप मध्ये येतात. त्याच वेळेला दुसऱ्या साईडने जे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन आहे, जे डेंड्रॉन आहेत, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनचे डेंड्रॉन आहेत, या डेंड्रॉनचा जो लेअर आहे त्याला म्हणतात पोस्ट सिनॅप्टिक लेअर किंवा मेम्ब्रेन. हा पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनचे गेट ओपन होतात, चॅनल्स ओपन होतात आणि ते काय करतात, न्यूरो ट्रान्समीटर रिसीव्ह करतात. हे न्यूरो ट्रान्समीटर रिसीव्ह केले की हे जातात कुठे, तर ते जातात डेंड्रॉन कडनं सायटॉन कडे, परत सायटॉन कडनं एक्झॉन कडे, परत एक्झॉनच्या नॉबवर, मग सेम प्रोसेस होते. परत हे असे होऊन तिसऱ्या नर्व सेल्सच्या डेंड्रॉन कडे जातात. तर अशा रीतीने हे सिनॅप्टिक ट्रान्समिशन होतं. तुम्हाला सगळ्यांना कळलं सिनॅप्टिक ट्रान्समिशन का? वन्स अगेन आय रिपीट, परत एकदा रिपीट करायला पाहिजे का? काय कळलं नाहीये? कळलंय? चॅटबॉक्स मध्ये मेसेज टाका तुमचे. आर यू गेटिंग माय पॉइंट or you have any doubt?
इज इट क्लिअर? Yes, sir, it is clear. ओके, बाकीच्याने पण सांगा जरा. ओके ओके, ठीक आहे. सो हे सिनॅप्टिक ट्रान्समिशन घेतलं आपण. बघा, आपण केमिकल ट्रान्समिशन घेतलं, सिनॅप्टिक ट्रान्समिशन घेतलं. आता ना याचा पुढचा जो पार्ट आहे हा इथपर्यंत सगळ्यांना कळलं. आता बघा, इम्पल्स ट्रान्समिशन झालं. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, इम्पल्स ट्रान्समिशन करणारे न्यूरो हॉर्मोन आहे, त्याला म्हणतात ऍसिटिल कोलिन. इम्पल्स गेल्यानंतर परत इम्पल्स आता स्टॉप झाले पाहिजेत, म्हणजे ट्रान्समिशन थांबलं पाहिजे ना, ते नाहीतर कंटिन्युअस चालू राहील. कंटिन्यू इम्पल्स चालू राहत नाहीत, कुठेतरी थांबले पाहिजेत. मग त्यासाठी थांबण्यासाठी पहिला जो आहे तो न्यूरो ट्रान्समिटर हा न्यूरो हॉर्मोन आहे. आता दुसरा न्यूरो ट्रान्समिटर जो बाहेर पडतो त्याला म्हणतात न्यूरो एन्झाईम, आणि त्याचं नाव आहे कोलिनिस्टरेज, CHOLINE, कोलिनिस्टरेज. पहिला जो होता तो ऍसिटिल कोलिन होता. न्यूरो ट्रान्समिटर म्हणजे ऍसिटिल कोलिन, आणि न्यूरो हॉर्मोन हा ऍसिटिल, हा न्यूरो एन्झाईम आहे हा कोलिनिस्टरेज आहे, आणि न्यूरो हॉर्मोन हा ऍसिटिल कोलिन आहे. ऍसिटिल कोलिन हा न्यूरो ट्रान्समिटर आहे. So once the impulse has been transmitted across the synapse, the enzyme like acetyl, or it is called as cholinesterase. परत सांगतो, कोलिनिस्टरेज हा एन्झाईम आहे आणि ऍसिटिल कोलिन हा न्यूरो हॉर्मोन आहे. ओके, डिस्ट्रॉय द न्यूरो ट्रान्समिटर. न्यूरो ट्रान्समिटर म्हणजे ऍसिटिल कोलिन. ऍसिटिल कोलिनला डिस्ट्रॉय करतो, अँड सिनॅप्स इज रेडी टू रिसीव्ह द न्यू इम्पल्स. आणि सिनॅप्स आता दुसरा इम्पल्स घ्यायला तयारीत राहतो. पहिला इम्पल्स झाला. ओके, एकदा इम्पल्स याला मिळाला, कोणाला मिळाला? प्री सिनॅप्टिक, सॉरी, पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनला मिळाला की लगेच या सिनॅप्स कडनं काय तयार होतं? एन्झाईम रिलीज केलं जातं. त्याचं नाव आहे कोलिनिस्टरेज. कोलिनिस्टरेज हा एन्झाईम आहे. कोलिनिस्टरेज काय करतो? तर न्यूरो ट्रान्समिटर डिस्ट्रॉय करतो, म्हणजे त्याची ऍक्टिव्हिटी स्टॉप करून टाकतो. ऍक्टिव्हिटी स्टॉप केली की फर्दर ट्रान्समिशन थांबतं. कुठपर्यंत थांबतं? जोपर्यंत दुसरा इम्पल्स जनरेट होत नाही तोपर्यंत, जोपर्यंत दुसरा इम्पल्स एक्झॉनिक नॉब कडनं बाहेर येत नाही तोपर्यंत. सो दिस इज केमिकल ट्रान्समिशन. आपण सिनॅप्टिक ट्रान्समिशन बघितलं. ओके, आता आपण पुढचं बघणार आहोत ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. हे एकदम मी घेत नाही तर बाउन्सर होणार तुमच्याकडे, हे किचकट होत आहे. सो तुम्ही इथपर्यंत आपण थांबूया. पुढचा जो पार्ट आहे तो उद्याच्या लेक्चरला मी घेतो, दॅट इज ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. ओके, हा जो पार्ट आहे ना हा तुम्ही एकदा जरा व्यवस्थित वाचा पहिल्यापासून, आणि मग ह्यात काय डाऊट असेल ना तर आपण उद्याच्या लेक्चरला ते डिस्कस करूया. ते क्लिअर झाल्यानंतरच मी पुढे जाणार, तोपर्यंत मी पुढे घेणार नाही. बघा, हा एक मधलाच थोडासा पॅच आहे ना, हा जरा किचकट आहे, थोडा किचकट नाही ऍक्च्युअली तो, ते जरा अंडरस्टँडिंगला थोडंसं जास्त हे करावं लागतं. सो तेवढा एक पॅच फक्त जरा थोडासा तुमच्यासाठी कठीण आहे, बाकी पुढचं सगळं सोपं आहे. मग म्हणजे काय ते ब्रेन वगैरेचं पुढचं सगळं एकदम सोपं आहे. हा जरा थोडासा समजायला, अंडरस्टँडिंग साठी जरा वेळ लागतो. सो पहिला जो आता मी पार्ट शिकवला ना, हा तुम्ही एकदा वाचा, व्यवस्थित वाचा. पेन्सिल घ्यायची, बुक घ्यायचं, नसेल तर PDF फाईल, आणि एक एक ओळ वाचायची. जिकडे तुम्हाला कुठे डाऊट वाटेल किंवा जिकडे तुम्हाला अंडरस्टँडिंग होत नाहीये ते उद्या तरी विचारा, किंवा मला व्हॉट्सअपवरती आन्सर तरी, क्वेश्चन तरी विचारा. लगेच मला उत्तर द्यायला जमलं नाही तर मी तुम्हाला नंतर फोन करीन, मी लेक्चर मध्ये असेल तर. पण असंच ठेवू नका मात्र, कारण हे सगळं पुढे लिंक आहे एकमेकाला. सो इथपर्यंत आपण आता इकडे थांबूया, नाहीतर जरा बाउन्सर होईल. सो इज इट क्लिअर? इथपर्यंत सांगितलेलं तुम्हाला थोड्याफार प्रमाणात क्लिअर झालंय ना? इथपर्यंत सांगितलेलं तुम्हाला क्लिअरिटी आली आहे ना? सो तुम्ही घरी ते सगळं वाचाल, बरोबर ना? हो ना? शेजार हो सर. मोठा श्वास सोडला करून. बर, ठीक आहे, चालेल. तुम्ही ते वाचा सगळं. नसेल तर मला पर्सनली फोन करा काय अडलं तर, मग आपण उद्याच्या लेक्चरला पुढचं कंटिन्यू करू. ठीक आहे, चला आपण इकडे थांबूया आता. स्टॉप हिअर. अजून काय डाऊट असेल तर मला सांगा. काय आहे प्रॉब्लेम का आपण थांबायचं? स्टॉप करूया का काय तुम्हाला याच्याबद्दल विचारायचं अजून? काही नाही, थांबूया आपण. ओके, ठीक आहे, कोणाला काय प्रॉब्लेम नाहीये. सो आपण इकडे थांबूया, पुढच्याला बघूया आपण उद्याच्या लेक्चरला.